अधिकार नाही. ज्यांना संविधान बदलायचे असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. मात्र नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, असे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आठवले म्हणाले, संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही, पण नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे. जसे आता महिला आरक्षणाचा कायदा झाला. पार्लमेंटच्या प्रत्येक सेशनमध्ये अनेक विधेयक येत असतात. त्यात नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो. त्यात जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न असतो. तेथे बहुमताने विधेयके मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात. यामुळे संविधान कोणालाही बदलता येणार नाही. जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवणार. हेगडेंच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी मागच्या वेळीही दलितांच्या संदर्भात अशीच विपरित भूमिका मांडली होती. त्यामुळे आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार अशा पद्धतीची विपरित भूमिका मांडणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही जे.पी. नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत, असेही आठवले म्हणाले. मला असे वाटते की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखाली NDA सरकारची आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामावर एकत्रित आलेलो आहोत. काही मुद्द्यांवर मतभेद असतीलही, पण NDA सोबत जॉर्ज फर्नांडिस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते. त्यामुळे मला वाटते की तसे परिवर्तन समाजात झालेले आहे, असेही आठवले यावेळी म्हणाले. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.